Hello friends, today we are going to study the next topic in fourth chapter financial planning. The topic is brokerage, की ज्याला आपण मराठीमध्ये दलाली असं म्हणू शकतोय. ब्रोकरेज बद्दल आपल्याला काय सांगता येईल पहा. अगोदर थोडीशी माहिती घेऊया आपण आणि त्यानंतर याच्यावर आधारित असणारा जो प्रॅक्टिस सेट 4.4 आहे तो आपण पाहणार आहोत. We directly can't go to the stock market and buy or sell shares. Only the registered members or organization of the stock market can buy or sell on our behalf. याच्याबद्दल आपण पाहिले की जे शेअर्स खरेदी करायचे असतात किंवा विक्री करायचे असतात, ह्या शेअरची खरेदी विक्री ही शेअर मार्केटमध्ये होत असते आणि कुठलाही एखादा व्यक्ती शेअर त्याला खरेदी करायची असेल किंवा शेअरची विक्री करायची असेल तर तो डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. तर त्यासाठी एखादा रजिस्टर मेंबर किंवा ऑर्गनायझेशन याच्या मार्फत त्याला जावं लागतं. रजिस्टर्ड मेंबर म्हणजे एखादी अधिकृत व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन म्हणजे एखादी संस्था यांच्या थ्रू शेअर्स परचेस करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी त्याला जावं लागतं. दीज मेंबर्स आर कॉल्ड शेअर ब्रोकर्स. शेअर ब्रोकर्स त्याला आपण म्हणू शकतोय शेअर दलाल. म्हणजे शेअर ब्रोकर मार्फत, शेअर दलालामार्फत शेअरची खरेदी किंवा विक्री शेअर मार्केटमध्ये आपल्याला करावी लागते. फॉर केटरिंग दी सर्व्हिस ऑफ बाईंग ऑर सेलिंग दी शेअर्स दे चार्ज सम अमाउंट विच इज कॉल्ड ब्रोकरेज. हा जो शेअर ब्रोकर आहे तो जी आपल्याला सर्व्हिस देतो, शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा शेअर्स विक्री करण्याचं काम तो जे करतो, यासाठी तो काही अमाऊंट त्याला द्यावी लागते, तो काही रक्कम आकारतो, त्याला म्हटलं जातं ब्रोकरेज म्हणजे दलाली. थोडक्यात काय, एखादा शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी शेअर ब्रोकर मार्फत आपल्याला हा व्यवहार करावा लागतो आणि ही शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला काही रक्कम पे करावी लागते, त्याला म्हणतात ब्रोकरेज म्हणजे दलाली द्यावी लागते. हा एवढा भाग झाल्यानंतर पुढचा भाग असा आहे, ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स. प्रत्येक शेअरची आपण पाहिलेली आहे, एक फेस व्हॅल्यू असते आणि दुसरी मार्केट व्हॅल्यू असते. म्हणजे दर्शनी किंमत असते आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे त्याची विक्री मूल्य असतं. प्रत्येक शेअरचं जे मार्केट व्हॅल्यू असते, विक्री मूल्य असतं, त्याच्यावर हे ब्रोकरेज ही दलाली ठरत असते, फेस व्हॅल्यूवर नव्हे. नेक्स्ट, इन दी कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स प्राइस ऑफ वन शेअर इज शोन विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. काय म्हटलंय बा, इन दी कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स. शेअर्सचं सेल परचेस म्हणजे खरेदी विक्री करताना जे कॉन्ट्रॅक्ट नोट आहे की ज्याला आपण विवरणपत्र म्हणतो, या विवरणपत्रावरती प्राइस ऑफ वन शेअर इज शोन विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. एका शेअरची किंमत ही त्याची मार्केट व्हॅल्यू, त्याच्यावरचं ब्रोकरेज आणि त्याच्यावरचा टॅक्स या सगळ्यांचं मिळून त्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये, विवरणपत्रामध्ये त्याची नोंद करावी लागत असते. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, जीएसटी ऑन ब्रोकरेज सर्व्हिसेस. ही जी ब्रोकरेज सर्व्हिस आहे म्हणजे दलालीचा हा जो व्यवहार आहे, सेवा आहे, त्याच्यावरती जीएसटी आकारली जाते. काय म्हटले बा, शेअर ब्रोकर्स प्रोव्हाइड सर्व्हिसेस फॉर परचेस और सेल ऑफ शेअर्स
फॉर देअर क्लायंट्स. शेअर ब्रोकर्स काय करतात, त्यांचं जे क्लायंट्स आहेत, त्यांचे जे कस्टमर्स आहेत, त्यांना ह्या शेअरची खरेदी विक्री करण्याची सेवा देत असतात. आणि these services are charged under GST, and this GST rate of GST is 18% on brokerage. जे काय ब्रोकरेज असतं, दलाली असते, त्याच्यावरती 18% GST हा आकारला जात असतो. यानंतरचा पुढचा भाग असा आहे की म्युच्युअल फंड. MF काय म्हटले बा, we have learned that a group of persons come together to form a company. They raise capital from the society by issuing shares. If company performs well, then the investors of the company get benefits in terms of dividend, bonus, shares, and increase in the market value gives more profit on investments. आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणे कुठली एखादी कंपनी ज्यावेळी सुरू करायची असते तेव्हा ती कंपनी काय करत असते, जे काय व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्याकडून शेअर्सच्या रूपात भांडवल जमा करत असतं. लोक त्यामध्ये काही रक्कम शेअरच्या रूपात गुंतवत असतात. जेव्हा एखादी ती कंपनी चालू होते तेव्हा त्या कंपनीचा जो आर्थिक व्यवहार असतो, 1 वर्ष झाल्यानंतर त्या कंपनीला जेव्हा नफा होतो तेव्हा तो जो झालेला नफा आहे, बेनिफिट आहे, तो बेनिफिट ती कंपनी डिव्हिडंडच्या स्वरूपात, बोनसच्या स्वरूपात आपल्या कर्मचाऱ्यांना तो नफा वाटत असते. डिव्हिडंडच्या स्वरूपात त्याचे जे शेअर होल्डर आहेत, शेअरधारक आहेत की ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत, रक्कम गुंतवलेली आहे, अशा शेअर होल्डर्सना ती कंपनी काय करत असते, डिव्हिडंडच्या स्वरूपात रक्कम वाटत असते. वर्षाच्या 1 वर्ष झाल्यानंतर हे आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन रायझेस. ऑल धिस टोटॅलिटी हेल्प्स फॉर द प्रोग्रेस ऑफ द कंट्री. इन शॉर्ट, principle of sociology, together we can progress works here, but every coin has two sides. Sometimes it might happen that instead of profit an investor may incur a loss. We can reduce this loss. Is there a way to reduce the risk in investment? Yes. To overcome this, more people invest in mutual funds. आत्ताच बघायला सांगितलं की एखादी ज्यावेळी कंपनी चालू होते तेव्हा वर्षभरामध्ये त्या कंपनीनं व्यवसाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्यांना बेनिफिट होत असतो आणि हा बेनिफिट शेअर होल्डर्सना वाटला जातो डिव्हिडंडच्या स्वरूपात. ही एक बाजू झाली. ह्याच्यामुळे काय होतं, त्या कंपनीचं जे भाग भांडवल आहे ते भाग भांडवल वाढत असतं, कंपनी वर्षानुवर्षे मोठी होत असते. ही एक बाजू झाली. नाण्याला जशा 2 बाजू असतात तशी दुसरी बाजू सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. जेव्हा ही कंपनी काही कारणानं तोट्यामध्ये जाते तेव्हा ते जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना त्यामध्ये नुकसान सोसावं लागतं. नुकसान सोसावं लागतं म्हणजे काय, त्यावेळी जेव्हा त्या कंपनीला नुकसान होत असतं एखाद्या आर्थिक वर्षामध्ये तेव्हा ती कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंड देत नाही. आता याच्यामध्ये रिस्क आहे. एखाद्या कंपनीचे जेव्हा शेअर्स खरेदी करायचे असतात तेव्हा तिथे रिस्क असते. प्रत्येक वेळी प्रत्येक कंपनीला फायदाच होईल, प्रत्येक कंपनी नफ्यामध्ये चालेल असं नाही, तर ती तोट्यामध्ये सुद्धा चालू शकत असते. तेव्हा होणारं नुकसान सोसण्याची त्या शेअर होल्डर्सची तयारी असणं गरजेचं आहे. आता यासाठी जर आपल्याला रिस्क नको असेल, आपल्याला जर लॉस नको असेल, तर दुसरा बेस्ट पर्याय सांगितलेला आहे की ज्या व्यक्तींच्या जवळ पैसे आहेत त्यांनी
आपली रक्कम म्युच्युअल फंड्स याच्यामध्ये, म्युच्युअल फंड्सचं आपल्याला काही मराठीमध्ये काही नाव सांगता येणार नाही, म्युच्युअल फंडच असं म्हटलं जातं, एक वेगळ्या प्रकारचा फंड आहे तो. तर या म्युच्युअल फंडमध्ये त्यांना आपली रक्कम गुंतवावी लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एक ठराविक दरानं त्या व्यक्तींना व्याज वर्षाच्या शेवटी किंवा त्यांनी ज्या कालावधीसाठी रक्कम गुंतवलेली आहे त्या कालावधीमध्ये तेवढ्या दरानं पैसे हे मिळत असतात. त्यामुळं नुकसान होण्याची, तोटा होण्याची शक्यता अजिबात नसते. इन म्युच्युअल फंड मेनी इन्व्हेस्टर्स विथ कॉमन ऑब्जेक्टिव्स गिव्ह देअर मनी टू द प्रोफेशनल एक्सपर्ट्स. They not only invest in one type of shares but also invest in various other schemes. याच्यामध्ये सुद्धा बाबी आहेत वेगवेगळ्या की लोक जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात तेव्हा एकाच प्रकारच्या, त्याने असं म्हटलेलं आहे, दे नॉट ओनली इन्व्हेस्ट इन वन टाइप ऑफ शेअर्स. एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये हे पैसे, म्युच्युअल फंडामध्ये एकाच प्रकारामध्ये पैसे न गुंतवता वेगवेगळे त्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवले जातात. ॲज ए रिझल्ट इन्व्हेस्टमेंट इज diversified which reduces risk factor and total dividend or profit is divided equally among the investors. आणि त्याचा परिणाम असा आहे की झालेला नफा हा सगळ्यांच्या मध्ये समान पद्धतीने विभागला जातो. थोडक्यात म्युच्युअल फंड इज अ प्रोफेशनली मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम usually run by an AMC. AMC means Asset Management Company. Market fund is a professionally managed investment scheme. म्हणजे म्युच्युअल फंड ही तज्ञ व्यावसायिक लोकांद्वारे निर्माण करण्यात आलेली फंड योजना आहे. तज्ञ व्यावसायिक लोकांच्या मार्फत तयार करण्यात आलेली एक फंड योजना आहे म्युच्युअल फंड. आणि ही योजना जी आहे दॅट स्कीम इज रन बाय AMC. ही योजना AMC मार्फत चालवली जाते. AMC मीन्स ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. दे इन्व्हेस्ट द मनी गिवन बाय द इन्व्हेस्टर इन डिफरंट स्कीम्स. ही जी AMC आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, या कंपनीमध्ये तज्ञ लोक असतात. हे लोक काय करतात, these persons or this AMC invests the money of investor in different type of shares, different type of schemes. ही लोक काय करतात, गुंतवणूकदारांनी जी रक्कम गुंतवलेली आहे ती गुंतवणूक वेगवेगळ्या योजना आहेत, डिफरंट स्कीम्स, या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवत असतात. एकाच कुठल्या तरी योजनेमध्ये न गुंतवता वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवत असतात. आणि ह्या ज्या योजना आहेत त्या आहेत इक्विटी फंड, डेब्ट फंड और बॅलन्स्ड फंड ॲज पर देअर इन्व्हेस्टर्स चॉईस. जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना सांगितलं जातं की आमच्याकडे बाबा या प्रकारच्या स्कीम आहेत, योजना आहेत. त्यामध्ये काही योजना इथं दिले, इक्विटी फंड आहे, डेब्ट फंड आहे, बॅलन्स फंड आहे. वेगवेगळ्या योजनांची ती माहिती देत असतात आणि यापैकी कुठल्या योजनांच्या मध्ये पैसे गुंतवलं तर जास्त फायदेशीर आहे ते सांगत असतात. आणि जे इन्व्हेस्टर असं आहेत, गुंतवणूकदार आहेत, त्या गुंतवणूकदारांच्या मतानुसार, त्यांच्या चॉईसनुसार ही त्यांची रक्कम वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये गुंतवली जाते. नेक्स्ट, as we get shares for the investment in share market, we get units when we invest in mutual fund. Units. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर जसे आपल्याला त्या गुंतवणूकदाराला शेअर्स मिळतात, भाग मिळतात, तसं म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्या इन्व्हेस्टर्सला युनिट्स मिळत असतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यानंतर जसे शेअर्स मिळतात
तसं म्युच्युअल फंड योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर युनिट्स मिळत असतात. द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज कॉल्ड NAV, that is net asset value. काय म्हणते बा? द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज कॉल्ड NAV. एका युनिटची जी मार्केट व्हॅल्यू आहे, त्याचं बाजार मूल्य आहे, बाजार भाव आहे, त्याला म्हटलं जातं NAV, म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू असं त्याला म्हटलं जातं. NAV ऑफ वन युनिट, NAV ऑफ वन युनिट equal to into number of units equal to total फंड व्हॅल्यू. पहा इथे सूत्र दिलेलं आहे. NAV ऑफ वन युनिट म्हणजे एका युनिटचं नेट ॲसेट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ युनिट्स गुणिले युनिटची संख्या म्हणजे टोटल फंड व्हॅल्यू, एकूण फंडाची किंमत, असं एक सूत्र आपल्या इथं पाहता येईल. यानंतर पुढचा भाग आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये आपल्याला काय म्हणता येईल पहा. सपोज one does not want to invest a big amount at once, then one could invest small amounts at regular time intervals. For example, ₹500 per month could be invested in mutual fund. आता आपण पाहिलं म्युच्युअल फंडामध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक, त्या व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवत असतात. परंतु एखादी व्यक्ती अशी असते की त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवण्यासाठी नसते. त्याला म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे तर आहेत, परंतु एक रकमी वन टाइम तो पैसे मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवू शकत नाही. अशा वेळी तो काय करू शकतो, तर एक ठराविक रक्कम रेग्युलर टाइम म्हणजे नियमितपणे त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो. इन्व्हेस्टमेंट कुड बी डन मंथली ऑर क्वार्टरली. ही गुंतवणूक मंथली ऑर क्वार्टरली म्हणजे मासिक किंवा क्वार्टरली म्हणजे त्रैमासिक, ही छोटी रक्कम जी गुंतवली जाते ती दरमहा किंवा दर 3 महिन्यांनी गुंतवता येते. धिस वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इज कॉल्ड SIP. गुंतवणूक करण्याचा हा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं SIP. SIP डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग्स. SIP काय करतं, दरमहा दर 3 महिन्याला पैसे गुंतवण्याची ही जी योजना आहे, धिस स्कीम डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग्स. सेव्हिंग्स गुंतवणूक करण्यामधली जी शिस्तबद्धता आहे ती याच्यामुळं आपल्याला शिस्तबद्धता येते. SIP इज अ गुड ऑप्शन विच इज लॉंग टर्म कॅन अचीव वन्स फायनान्शियल गोल्स. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स थ्रू SIP फॉर अ लॉंग टर्म इज बेनिफिशियरी. अशा प्रकारे जी केलेली गुंतवणूक आहे, दरमहा दर 3 महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवण्याची ही जी योजना आहे, ही जी योजना आहे ती त्यांनी असं म्हटलेलं आहे, धिस स्कीम इज बेनिफिशियरी. म्हणजे ही अतिशय फायदेशीर योजना आहे. इट प्रोटेक्ट्स इन्व्हेस्टर फ्रॉम मार्केट फ्लक्च्युएशन्स. वन शुड इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड फॉर मिनिमम of 3 to 5 years to get better returns, and it is best if investment is for 10 to 15 years. एखादी व्यक्ती अशा प्रकारे
जे जर पैसे गुंतवायचे असतील तिला तर कमीत कमी 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पैसे गुंतवणं हे चांगलं आहे आणि त्याच्यापेक्षा बेस्ट काय असेल तर 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये पैसे गुंतवणं हे सगळ्यात बेस्ट आहे असं म्हटलेलं आहे. आपण आता पाहतो जे आपलं पोस्ट ऑफिस आहे या पोस्ट ऑफिसमध्ये जे RD रिकरिंग डिपॉझिट योजना जी आहे यामध्ये बऱ्याच व्यक्ती दरमहा एक ठराविक रक्कम 100 असेल 200 असेल 500 1000 आपापल्या कृतीप्रमाणे दरमहा गुंतवत असते. ही योजना 5 वर्षाची आहे. 5 वर्षानंतर त्या पोस्टाच्या दरानुसार त्यांना व्याज मिळत असतं. गुंतवणूक करण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. लास्ट बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड्स. हे जे म्युच्युअल फंड्स आहेत त्याचे फायदे काय आहेत त्यात आपल्याला पाहायचे आहेत. प्रोफेशनल फंड मॅनेजर्स म्हणजे अनुभवी तज्ञ फंड मॅनेजर्स. देन डायव्हर्सिफिकेशन्स ऑफ फंड्स म्हणजे गुंतवणुकीत वैविध्य येतं, विविधपणा येत असतो. ट्रान्सपरन्सी अँड सफिशियंटली सेफ इन्व्हेस्टमेंट. ह्या गुंतवणुकीत पारदर्शकता असते, सुरक्षितता असते, कुठल्याही प्रकारची रिस्क नसते. नेक्स्ट इक्विडिटी रिडम्पशन ऑफ युनिट्स कॅन बी डन म्हणजे पाहिजे तेव्हा त्या विक्रीची आपल्याला सोय आहे. रिडम्पशन ऑफ युनिट्स कॅन बी डन म्हणजे पाहिजे तेव्हा विक्रीची सोय आहे. त्याला लिक्विडिटी म्हटलं आहे. त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो तरलता. आपल्याला पाहिजे तेव्हा हे फंड्स आपण सेल करू शकतो. देन लिमिटेड रिस्क. त्याची जी रिस्क आहे, जोखीम आहे ती सुद्धा कमी आहे, मर्यादित आहे. देन ॲडव्हान्टेज ऑफ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म गेन. अल्प व दीर्घ मुदतीचे फायदे त्याला मिळत असतात. अँड लास्ट बेनिफिट इज इन्व्हेस्टमेंट्स इन फंड्स लाईक ELSS are admissible for deduction under section 80C of income tax. जे इन्कम टॅक्स भरणारे जे लोक आहेत त्यांना अंडर सेक्शन 80C नुसार यामध्ये गुंतवलेली रक्कम फंडासाठी इन्कम टॅक्ससाठी विचारात घेतली जाते. अशा प्रकारचे हे म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स आहेत. नेक्स्ट practice set 4.4. First example is market value of a share is ₹200. Brokerage rate is 0.3%. Then find the purchase value of the share. नेहमी अशी जी शाब्दिक उदाहरणं असतात त्या शाब्दिक उदाहरणांचा अर्थ नीट समजावून घ्या. मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹200. ब्रोकरेज रेट इज 0.3%. 0.3% हा ब्रोकरेज रेट आहे, दलालीचा दर आहे. फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. तर त्या शेअरची परचेस व्हॅल्यू खरेदी किंमत काय असेल हे आपल्याला काढायचे आहे. ध्यानात घ्या. कुठला एखादा शेअर्स खरेदी किंवा विक्री करायचा आहे तर आपल्याला इतर शेअर आपल्याला खरेदी करायचं आहे तर त्या शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे ₹200 त्याच्यावर असणारी जी द्यावी लागणारी जी दलाली आहे ती दलाली त्याच्यातून काय करावी लागेल, त्याच्यामध्ये मिळवावी लागेल आणि मग मार्केट व्हॅल्यू त्याच्यामध्ये दलाली ऍड केल्यानंतर आपल्याला ती परचेस व्हॅल्यू येणार आहे. पहिल्यांदा आपण ब्रोकरेज किती येते हे काढूया. ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज
इंटू मार्केट व्हॅल्यू. एका शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याला रेट ऑफ ब्रोकरेजनं गुणा तुम्हाला ब्रोकरेज मिळेल. रेट ऑफ ब्रोकरेज इज 0.3%. दॅट इज 0.3 divided by 100 into market value is 200 and 0.6 rupees. एका शेअरवरचा ब्रोकरेज जो आहे तो ब्रोकरेज येणार आहे, दलाली येणार आहे 0.6 रुपीज म्हणजे 60 पैसे. 0.6 0.60 सगळ्याचा अर्थ एक आहे. एका शेअर्सवर द्यावी लागणारी दलाली आहे 60 पैसे. आणि मग आपल्याला परचेस व्हॅल्यू काढावी लागेल. देअरफॉर परचेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू इज रुपीज 200 प्लस ब्रोकरेज इज रुपीज 0.60 that is rupees 200.60. 200 रुपये 60 पैसे ही प्रत्येक शेअरची परचेस व्हॅल्यू असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. शेवटी आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे. देअरफॉर परचेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज इक्वल टू रुपीज 200.60. अशा प्रकारे शेअर्स परचेस करत असताना, शेअर सेल करत असताना आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता येते.